ती शेताला गेली होती. तिला वाटलं आज काहीतरी करून दाखवावं, म्हणजे आई आली की तिला सरप्राईज द्यावं. यूट्यूब ओपन केलं, पहिल्या नंबरला रेसिपी दिसली, सिंपल महाराष्ट्रीयन कांदे पोहे. मग काय, लागली तयारीला. पोहे धुवून ठेवले व कांदा बारीक चिरला आणि फोडणी करताना मात्र थोडा दूर झाला. सगळं व्यवस्थित वाटत होतं, शेवटी मीठ घालायचं होतं. ती स्वतःशीच म्हणते, मीठ आहे हे की साखर? दोन्ही डबे एकसारखेच दिसतात, पण पोह्यामध्ये इतकं कोणी साखर घालतं का? मीठच असेल. झणझणीत कांदे पोहे तयार झाली. प्लेट्स भरल्या. आई आली. बहीणही सोप्यावरून ओरडली, तू काय केलं स्वयंपाकघरात? आज नशीब जोरावर वाटतं. आई म्हणते, वा, पोहे केलेस तू? ती अगदी लाजत, हो, अगदी स्वतःच्या हाताने, आईसारखीच फोडणी करून. पहिला घास घेतात सगळे आणि एकदम शांतता. बहीण तोंड वाकडं करतच म्हणते, हे मीठ आहे का साखर? ती अगदी घाबरत, म्हणजे? आई म्हणते, अगं हे तर गोड पोहे झालेत, म्हणजे तू मिठाऐवजी साखर घातली. ती म्हणते, अगं दोन्ही डबे सारखेच दिसत होते, पण मी चव नाही पाहिली. म्हणजे तू चव बघितली नाही आणि डोळ्यांवर विश्वास ठेवला. तर बहीण म्हणते, आजपासून यांना गोड पोह्यांची महाराणी म्हणायचं. तुमच्याबरोबरही झाले का कधी असं? नक्की